नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. खरं सांगायचं झालं तर बिहार विधानसभेमधला दणदणीत विजय, मोदींचा दणदणीत विजय, ह्याचे पडसाद भारतीय राजकारणावर पडले तर नवल नाही, परंतु ह्या विजयाने अमेरिका किती दणकून गेलेली आहे हे ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 14 तारखेला निकाल येत होते. साधारणपणे दुपारी 1:30 वाजेपर्यंत पिक्चर क्लिअर झालेलं होतं आणि एनडीएची घोडदौड जी आहे ती अभूतपूर्व विजयाकडे जाते आहे हे दिसत होतं. आणि त्याच वेळेला एक ट्विट आलं महत्वाचं. हे ट्विट होतं अमेरिकेच्या राजदूत किंवा चार्ज दी अफेअर्स त्यांना म्हटलंय. तुमच्या टेक्निकल टर्म्स मध्ये त्या अँबॅसेडर नाहीये, ठीक आहे. नाताली बेकर, या नाताली बेकर यांचं एक ट्विट आलं बरोबर 1:30 वाजता. आणि त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे मला ऐकणं महत्वाचं आहे. ते वाचून दाखवलंय तुम्हाला. ते ट्विट जे आहे महत्वाचं आहे. सेक्रेटरी रुबियो recently emphasized that the United States' interest in strategic partnership with Pakistan, calling the strengthening of the relationship very encouraging. Full remarks for the press engagement in October are here on this link. त्याच्यामध्ये मार्को रुबियो काय म्हणतात बघा. वी सी अन ऑपॉर्च्युनिटी टू एक्सपांड अवर स्ट्रॅटेजिक रिलेशनशिप विथ पाकिस्तान. We are interested in rebuilding an alliance, a strategic partnership. We have had a history of partnering with Pakistan on counter terror and things of that nature. We would like to expand it beyond that. It's very encouraging thing that the relationship has strengthened the way it has. हे सगळे जे ट्विट्स आहेत ती मार्को रुबियो यांची आणि त्यांच्या स्टेट गव्हर्नमेंटच्या साईट वरती हे दिलेलं आहे. ह्याची तारीख आहे 26 ऑक्टोबर, लक्षात घ्या. आता 26 ऑक्टोबरचं जे ट्विट आहे ते बाईसाहेबांना 26 ऑक्टोबरला का आठवलं नव्हतं ह्याचं मला आश्चर्य वाटतं. म्हणजे त्यांना असं वाटलं नाही की आपण 26 ऑक्टोबरला ह्याच्यावरती काहीतरी टिप्पणी करायला हवी होती म्हणून. ती करायला त्यांना अजिबात वेळ नव्हता. ती करायला वेळ नव्हता त्यांना. त्यांना हे कधी सुचलं हे लक्षात घ्या. त्यांना हे सुचलं 14 नोव्हेंबरला, ते सुद्धा दुपारी 1:30 वाजता. तुम्ही म्हणाल की तुम्ही चेष्टा करताय, काय जाऊ दे, एवढं काय महत्वाचं आहे मित्रांनो. हे असं नसतं. एवढे मोठे जे देश असतात ना, हे देश, हे जर का हे यांना जर का 26 तारखेला ही महत्वाचं आहे, जर का हे महत्वाचं ट्विट आहे. आणि एक चार्ज डी अफेअर्स पाकिस्तान मधला मार्को रुबियो हा त्यांचा थेट बॉस आहे म्हटलं पाहिजे. कारण विदेश सेक्रेटरी आहेत ते, परराष्ट्र मंत्री ज्याला आपण म्हणतो. मग ते जे काय बोलतात ते एका अम्बॅसेडर साठी शेवटचा शब्द असतो. 26 ऑक्टोबरला रुबियो जे बोलले आणि खास करून पाकिस्तान बद्दल बोललेले आहे, तेव्हा पाकिस्तान बद्दल रुबियो काय बोलले हे 26 ऑक्टोबरला बाईसाहेबांना महत्वाचं वाटलेलं नव्हतं. ते कधी महत्वाचं वाटलं? 14 नोव्हेंबरला वाटलं. 14 नोव्हेंबरला तेव्हा वाटलं जेव्हा मोदींची घोडदौड ही क्लिअर झालेली होती. आता हे का झालं हे लक्षात ठेवा. या बाईसाहेब ज्या आहेत ह्या महत्वाच्या आहेत. ह्यांनी 11 नोव्हेंबरला म्हणजे 10 नोव्हेंबरला आपल्याकडे मोठा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्याबाबत एकही ट्विट आलेलं नाहीये. त्याच्याबाबत एकही ट्विट आलेलं नाहीये त्यांचं. या उलट त्याच तिथे पाकिस्तानमध्ये एक त्यावेळी हल्ला झालेला होता. म्हणून ते दोन दोन हल्ले झाले त्या दिवशी पाकिस्तानमध्ये. आणि त्याच्याबद्दल मात्र त्यांनी ट्विट केलेलं आहे. युनायटेड स्टेट्स इन सॉलिडारिटी विथ पाकिस्तान इन द स्ट्रगल अगेन्स्ट टेररिझम. Our condolences to the families of those who lost their lives in today's senseless attack. We wish to shift the swift recovery to those injured. We condemn this attack and all forms of terrorism. Remain committed to supporting the government of Pakistan's efforts to ensure peace and stability in their nation. हे ट्विट जे आहे हे 11 नोव्हेंबरला आलं बाईसाहेबांचं.
पण 11 नोव्हेंबरला त्या जिथे काम करतात त्या भारतीय उपखंडामध्ये असाच एक हल्ला झालेला आहे, त्याच्याबद्दल त्यांना काही वाटलं नाहीये, त्याबद्दल काही नाही. पण इथे म्हणजे भारतात हल्ला झाला तर त्याची नोंद घेण्याची गरज नाहीये, पण भारतामध्ये मोदींचा विजय झाला तर त्या निमित्ताने 26 ऑक्टोबरचं म्हणजे किमान 2 आठवड्यापूर्वीच रुबिओ काय बोलले ते ट्विट बाईसाहेबांना आठवतंय. परत परत एम्फोसाइज अशासाठी करते आहे की खोडसाळपणा कसा आहे बघा, हलकटपणा, नीचपणाची वृत्ती काय आहे ती लक्षात घ्या. आणि त्याच्यात ते काय सांगतायत की पाकिस्तान हा आमच्यासाठी, युएसचा इंटरेस्ट आहे कशात, तर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप विथ पाकिस्तान. आमची धोरणात्मक मैत्री आहे, मैत्री म्हणजे नुसती मैत्री नाहीये, एक एक व्यवहार ट्रान्झॅक्शनल व्यवहारांसाठी आमची मैत्री नाहीये, स्ट्रॅटेजिक व्हिजन, धोरणात्मक मैत्री आहे. आणि ही मैत्री वृद्धिंगत करण्यामध्ये पाकिस्तान अमेरिकेला रस आहे, असं ह्या चार्ज डी अफेअर नाताली बेकर यांना 26 ऑक्टोबरचं ट्विट हे 14 नोव्हेंबरला आठवलं. तेव्हा केवढा मोठा परिणाम झालेला आहे लक्षात ठेवा. आणि हा परिणाम कशासाठी, तुम्ही म्हणाल की काय इतकी काय मोठीशी हे आहे, तर बिहारच्या विजयाने मोदींचे हात इतके बळकट झालेले आहेत की ह्यांच्या पोटात खड्डा पडला. ह्यांच्या पोटात खड्डा असा पडला की त्यांना असं वाटलं की या विजयाने मोदी शेफारून जातील आणि शेफारून गेलेले मोदी हे इकडे अटॅक करतील पाकिस्तानवरती. का, तर तो 10 नोव्हेंबरचा हल्ला झालेला आहे, त्याला दहशतवादी हल्ला म्हणायचं काम हे आमच्या सीसीएसनी नंतर केलं, ह्याच्या नंतर केलं. पण त्याच्या आधी त्यांना ते किती घाबरगुंडी उडालेली आहे बघा त्यांची, गलित गात्र, की ह्या विजयाने मोदी शेफारतील आणि पाकिस्तानवर हल्ला करतील. तर लक्षात ठेवा, पाकिस्तान हा आमचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे आणि आम्हाला हे रिलेशनशिप वृद्धिंगत करण्यामध्ये रस आहे. हा इशारा कोणासाठी आहे, हा इशारा भारतासाठी आहे आणि पाकिस्तानला त्यात दिलासा देत आहे. पाकिस्तान गर्भगडीत झालेला आहे की दहशतवादी हल्ले तर घडवून आणायचे, त्यांना मदत तर करायची, त्यांना प्रेरणा तर द्यायची, पण आपल्या शेपटावरती बेतलं की मग अहो वाचवा आम्हाला, वाचवा आम्हाला असं म्हणत हे आपल्या पायाशी येणार हे यांना माहिती आहे. पण आता तिथपर्यंतच राहिलेलं नाहीये, कारण पृथ्वी तळावरून पाकिस्तान हे नाव पुसलं गेलं तर आपलं काय, ही भीती आता अमेरिकेला पडलेली आहे. अमेरिकेला ही भीती पडायचं कारण काय, कारण तुम्ही तुमचे नको तेवढे इंटरेस्ट तिथे जमिनीत गाडून ठेवलेले आहेत आणि त्या गाडलेल्या इंटरेस्ट पर्यंत भारत पोचला, म्हणून तुम्हाला सगळं झोमरं वाटतंय आणि बोचतंय. तेव्हा कुठेतरी तारतम्य जर का ठेवलं तर ही पाळी आलेली नसती, पण ती पाळी स्वतःहून आणलेली आहे. आणि जिथे कुठे थांबायचं ते न थांबता आणखी त्यांना IMF कडून पैसा दिला जातोय, त्यांच्या बरोबर क्रिप्टो डील्स केली जात आहेत आणि मग त्याच्या बदल्यामध्ये ते आम्हाला रेअर अर्थ देणार म्हणून स्टोरीज रचून आम्हाला सांगतायत, पाकिस्तानमध्ये मोठा तेलाचा साठा मिळाला म्हणून सांगतायत. थापा 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 किती माराव्या माणसांनी, त्याला मर्यादाच नाहीये. पण जी मनोवस्था जी आहे ती मनोवस्था या सगळ्यामधून दिसून येते. कारण मोदींचं वजन भारतामध्ये वाढणं म्हणजे त्यांचं खच्चीकरण आणखी दूर गेलं. आणि मोदींना खच्ची करता येत नसेल तर निदान त्यांना अटकाव करता आला पाहिजे. आणि तो अटकाव कुठून करायचा, म्हणून नेपाळमध्ये जेनझी, बांगलादेशात जेनझी, श्रीलंकेसोबत संरक्षण करार, पाकिस्तानसाठी तर सगळंच दिलेलं आहे, शय्यापासून सगळं दिलेलं आहे, विचारायचीच काही सोय नाहीये. हे सगळं का, कशासाठी, इतकी गुलामी का आहे पाकिस्तानसाठी, इतके गुडघे टेकायचं काम का होतंय पाकिस्तानसाठी, विचार करा मित्रांनो. त्याच्यावरती मी एक व्हिडिओ करणार आहे. मी एक व्हिडिओ केला होता, तुम्हाला आठवत असेल, न्यूक्स न्यूक्स न्यूक्स, सगळे न्यूक्स 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 ते सगळे सिग्नल जे आहेत ते रेड 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 का दिसत आहेत आसपास, थोडा विचार करा. आणि मग ह्या ट्विटचा विचार करा, मग तुम्हाला कळेल की त्या विजयाच्या कांठळ्या ज्या आहेत ना
ती जी तुतारी वाजली त्याच्या कांठळ्या बसल्या अमेरिकेला आणि ते बेजार झालेले. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत असंच राहू द्या. नमस्कार.